वत्सला दीदी, नमस्कार. येतोय आवाज? येतोय? हो हो येतो. करायची का सुरुवात? हो हो. जय श्री कृष्ण सर्वांना. आज आपल्याकडे वत्सला दीदी आहेत. वत्सला दीदी माटिंगावरून आहेत आणि योगा थेरपिस्ट आहेत. आज अध्याय क्रमांक 1 च विश्लेषण त्या करणार आहेत. इंग्लिश ग्रुप मधून आहेत आणि विशेष म्हणजे मदर टंग कन्नड आहे, तरी पण मराठी मधून आज विवेचन करणार आहेत. छान ताई. करा सुरुवात. नमस्कार. खण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। सर्वांना जय श्री कृष्ण. माझी ओळख तर सुचिताताईंनी करून दिलेलीच आहे. तर आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. आजचा विषय मी घेतलेला आहे भगवद्गीतेतील पहिला अध्याय. आपण सर्व भगवद्गीतेचं पारायण करतच आहात, त्याच्यामुळे पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग आहे हे काही नाविन्याने सांगायला नको. तर अर्जुन विषाद योग म्हणजे काय? पुष्कळ वेळा भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना मला असं वाटायचं की पहिल्या अध्यायामध्ये काय आहे. पहिल्या अध्यायामध्ये काही फक्त दोन्ही सैन्याची माहिती दिलेली आहे असं म्हणून मी नेहमीच पुढे वाचण्याचा प्रयत्न करत असे. परंतु 2-4 वेळा जेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास मी सुरू केला आणि परत काही अध्याय वाचले गेले, तेव्हा मला पहिल्या अध्यायामधील महत्व थोडं कळू लागलं. तर ते मी तुमच्या समोर थोडस सांगू इच्छिते. तर पहिला अध्याय हा अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे काय? विषाद ही एक मानसिक स्थिती आहे, भ्रमित स्थिती. अर्जुनाने श्रीकृष्णाला असं सांगितलं की हा प्रसंग तर तुम्हाला माहितीच आहे की महाभारतातील युद्धातील ही एक घटना आहे. जेव्हा युद्ध सुरू होण्याच्या आधी जेव्हा अर्जुनाने कृष्णाला सांगितलं की माझा रथ दोन्ही पक्षाच्या मधोमध नेऊन उभा कर, मला दोन्ही पक्ष बघायचे आहेत, तेव्हा प्रतिपक्ष बघून जी अर्जुनाची स्थिती झाली तेव्हा त्यांनी म्हटलेला हा श्लोक आहे, गांडीवं संस्थते हस्तात् त्वच्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः। भ्रमतीव च मे मनः. मनाची ही स्थिती, भ्रमित स्थिती, ज्या स्थितीमध्ये आपल्याला खरं काय, खोटं काय, बरोबर काय, चूक काय हे समजण्याची पात्रताच आपली आपण गमावून बसतो. शरीर त्याचं असं थरथरीत कापणारं, हात पाय अगदी गळून पडलेले, अंगामध्ये असा दाह म्हणजे गरमी अशी वाटत होती. अशी त्याची परिस्थिती ही का झाली? हा एक खूप मोठा आणि याचा मुद्दा आहे जो आपण विचार केला पाहिजे याच्यावरती, की ह्या अशा स्थितीमध्ये या स्थितीलाच अर्जुन विषाद योग असं म्हटलेलं आहे. कारण या स्थितीतून अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाने ही भगवद्गीता त्याला सांगितली
आणि तिचाच आपण हा अभ्यास करतो आहोत. तर हा आहे, ही झाली अर्जुनाची स्थिती आणि म्हणून हा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग. आता या विषयाच्या खोलात जाण्यापूर्वी मी काही गोष्टी आपल्या समोर आणू इच्छिते. आपल्या उपनिषदांमध्ये षड्रिपू सांगितलेले आहेत. षड्रिपू म्हणजे काय? षड म्हणजे 6 आणि रिपू म्हणजे वैरी. हे षड्रिपू असतात कुठे? तर ते आपल्याच मनामध्ये असतात. आणि ते वैरी कुणाचे? तर वैरी सुद्धा आपलेच. तर हे षड्रिपू किंवा अरिषड वर्ग असंही त्यांना म्हटलं जातं. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या नकारात्मक वृत्ती आहेत, मनातल्या नकारात्मक वृत्ती, ज्या आपल्याला मोक्ष मार्गापासून दूर घेऊन जातात, लांब घेऊन जातात. आपण 16व्या अध्यायामध्ये आसुरी वृत्ती आणि दैवी वृत्तीचा अभ्यास केलेलाच असेल. त्या आसुरी वृत्तींना 16व्या अध्यायात म्हटलेलं आहे की नरकद्वार. तर हे सगळे षड्रिपू या आसुरी वृत्तीतलेच आहेत. तर हे कुठले षड्रिपू? जे आपल्याला मोक्षापासून लांब नेतात किंवा नरकाच्या द्वारात नेतात आणि स्वतःच आपल्याच मनातून उगवणारे ह्या वृत्ती आणि आपल्याच शत्रू बनतात. तर ह्या कुठल्या? तर काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मात्सर्य. सर्वांनाच हे सर्व ऐकून माहितीच आहे, परंतु कळतं पण वळत नाही म्हणतात, तसा प्रकार असतो आपला. काम म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा उपभोग घेण्याची इच्छा, तीव्र इच्छा. ती उत्पन्न झाली तर आपण ती तेवढ्यावरती सोडून देत नाही, तर त्याच्या पाठी आपण कित्येक गोष्टी करतो. तो उपभोग आपल्याला मिळेपर्यंत आपण झगडतो. आणि हा उपभोग आपल्याला समजा घेता आला नाही, तर त्याचं वासनेमध्ये रूपांतर होतं आणि ते आपल्या मनामध्ये आतमध्ये राहून जातं. दुसरा रिपू काय आहे? तर क्रोध. क्रोध याला आपण आपल्या रोजच्या भाषेमध्ये रागही म्हणतो. त्रागा करणे, संताप करणे. आणि हा त्रागा किंवा संताप किंवा क्रोध का होतो? तर आपल्या मनासारखी एखादी गोष्ट होत नाही. आपल्या मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टींचा आपल्याला राग येतो आणि हा क्रोध उत्पन्न होतो. लोभ, तिसरा रिपू. लोभ म्हणजे काय? असंतुष्ट वृत्ती. जास्त, आणखीन जास्त हवं अशी वृत्ती. आपल्याकडे जे काही आहे त्याच्यामध्ये कधीच आपण तृप्त नसतो आणि जास्त जास्त मिळवण्याचा. आता सर्वच जास्त जास्त पैसा मिळवणं, चांगलं आपली राहणी चांगली करणं, हे याच्याकडे सगळ्यांचाच कल असतो. पण एखादी व्यक्ती अशी असते की किती मिळालं तरी त्याचं समाधान नसतं. आपण आपली प्रगती करावी, पण ती किती करावी हे आपल्याला कळलं पाहिजे. तर असा हा लोभ किंवा तृप्तीचा अभाव हा आपला शत्रू बनू शकतो. मद. मद म्हणजे पुढचा रिपू अहंकार. माझं स्थान, माझं नाव, बाकीच्यांना कमी लेखणं आणि आपण कुठेतरी खूप मोठे आहोत असा हा अहंकार, गर्व. गर्वाचे घर खाली म्हणतो ना आपण, तो मद. पाचवा आहे मोह. मोह म्हणजे काय? मोह, लोभ आणि काम हे आपल्याला अगदी व्यवस्थित समजले पाहिजे. त्याच्यामध्ये खूप कमी अंतर असतं, परंतु ते जे अंतर आहे ते समजलं पाहिजे की काय फरक आहे याच्यामध्ये. मोह म्हणजे आसक्ती. आसक्ती म्हणजे काय? आपल्याकडे एखाद्या मोहजालामध्ये आपण आपल्याकडे असलेल्याच वस्तूंमध्ये किंवा आपल्याच लोकांमध्ये जेव्हा आपण अडकतो त्याला मोह म्हणतात. एखाद्यावरती प्रेम असावं पण ते आंधळ प्रेम असू नये. आईने आपल्या मुलाच्या चुका पोटात घालणं हे कितपत योग्य आहे? जर त्या चुका त्यांनी केलेल्या असतील तर त्याला त्याची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्यावेळेस त्या आईने कठोर झालंच पाहिजे. पण तिचं प्रेम जर इथे अडथळा येत असेल आणि ती त्याच्या चुका जर पोटात घालत असेल तर तो मोह ठरतो. तर असा हा मोह, जो मोह जाल म्हणतात,
याच्यामध्ये आपण अडकून राहिलो की तो आपला रिपू बनतो. ही अशी मानसिक स्थिती जी बरोबर आहे की चूक हे समजण्याची जी मानसिक स्थिती असते ती आपण या मोहामुळे गमावून बसतो. आणि सहावा रिपू आहे मात्सर्य. मात्सर्य म्हणजे एखाद्याचा हेवा करणे, सूड बुद्धीने वागणे, किंवा दुसऱ्याची भरभराट किंवा प्रगती होत असेल तर आपल्या मनात ते दुखत असतं, आपल्याला ते सहन होत नाही. असा हा मात्सर्य सहावा रिपू. हे सहा रिपू, हे सहा षड रिपू आपल्याच मनातनं उत्पन्न होतात आणि आपलेच वैरी बनतात. आता हे जे सहा रिपू आहेत हे आपण पहिल्या अध्यायामध्ये बघूया. कारण अध्यायामध्ये आपल्याला तीन भूमिका दिसून येतात प्रामुख्याने. धृतराष्ट्र जो प्रजेचा राजा आहे, दुर्योधन हा राजपुत्र आहे, आणि अर्जुन हा हा जरी राजपुत्र असला तरी तो एक मोठा योद्धा आणि क्षत्रिय आहे. आणि या दृष्टीने आपण हा पहिला अध्याय याच्याकडे बघूया. तर पहिला या अध्यायातील अगदी पहिलाच श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सव, धृतराष्ट्राच्या आवाजातील किंवा धृतराष्ट्राने विचारलेला हा प्रश्न, संजयाला विचारलेला प्रश्न. संजय हा धृतराष्ट्राला, राजाला, ज्याला दृष्टी, जो राजा दृष्टीहीन आहे त्याला युद्धभूमीवर, महाभारतातल्या युद्धभूमीवर होणाऱ्या सगळ्या घटना तो विस्तारितपणे सांगत आहे. संजय याला एक दिव्य दृष्टी कृष्णाने दिलेली आहे, आणि धृतराष्ट्राला ज्याला दिसत नाही त्याला हा त्याचं विवरण करत आहे. तर पहिलाच प्रश्न जो धृतराष्ट्राने विचारला, आणि हा पहिला श्लोक आहे आपल्या भगवद्गीतेतील, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेतायुत्सव. मग अशा युद्धभूमीला एकदम सुरुवातीचा जो शब्द आहे धर्मक्षेत्र म्हटलेला आहे. तर धर्मक्षेत्र का म्हटलेला आहे, तर इथे हा धर्मचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. धर्म म्हणजे एखाद्याचा हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म किंवा सिख धर्म असा अर्थ नव्हे, तर धर्म इथे एखाद्याचा जाती धर्म किंवा गुणधर्म ज्याला आपण म्हणतो तो धर्म आहे. युद्धभूमी आहे तिला धर्मक्षेत्र म्हटलेलं आहे. तर हा धर्म काय आहे, तर धर्म समजणं अगदी आवश्यक आहे. पाणी कसं असतं, पारदर्शक. मग पारदर्शकता हा पाण्याचा धर्म. फूल उमललं की सुवास दरवळत, कुणी थांबू शकता का नाही, तो सुवास दरवळणे हा त्या फुलाचा धर्म. सर्प दंश करतो, दंश करणं हा सर्पाचा धर्म. तसाच मानवाचाही धर्म आहे. मनुष्य प्राणी जेव्हा जन्म घेतो त्याच्या आश्रम आणि वर्ण या दोन गोष्टींपासून त्याचाही धर्म ठरलेला असतो. आश्रम म्हणजे काय, 4 आश्रम सांगितलेले आहेत आपल्या तत्वज्ञानामध्ये. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास असे 4 आश्रम सांगितलेले आहेत. आपल्या वयोमानाप्रमाणे जेव्हा आपण बालपणापासून ते प्रौढ व्यक्ती होईपर्यंत ब्रह्मचर्यामध्ये आपण आपलं शिक्षण घेत असतो. कुठल्याही शाखेमधलं असतो तेव्हा तो ब्रह्मचर्य आश्रम असतो. नंतर गृहस्थ, जेव्हा तुम्ही लग्न करून आपलं कुटुंब, आपले आई वडील यांची देखभाल, त्यांची सोय बघत असता, त्यांचा आधार बनता, तेव्हा तो गृहस्थ आश्रम. नंतर थोड्या वयानंतर जेव्हा आपण रिटायरमेंट म्हणतो, सेवानिवृत्ती घेतो, आपल्या काय जी काही कामं आपण करत असतो त्याच्यातून, तो वानप्रस्थ आश्रम. जेव्हा आपला फायदा हा आपल्या मुलांना, आपल्यापेक्षा जे लहान आहेत त्यांना आपल्या अनुभवाचा फायदा व्हावा, अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण राहतो तो वानप्रस्थ आश्रम.
आणि जेव्हा आपण सगळ्या अ, कार्याचा कर्माचा त्याग करतो तो संन्यास आश्रम, असे 4 आश्रम सांगितलेले आहेत. आणि 4 वर्ण म्हणजे प्रत्येक जण आपल्या गुणधर्माप्रमाणे किंवा आपल्या मानसिक स्थिती, आपली जी आर्थिक स्थिती किंवा आपल्या शरीरयष्टीच्या दृष्टीने एखाद्या काम करतो. तर कोणी शिक्षक असेल, कोणी एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करत असेल, कोणी बिझनेस करत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाचा एक वर्ण ठरतो. ते 4 वर्ण सांगितलेले आहेत. जो विद्या प्रदान करतो तो ब्राह्मण, जो क्षत्रिय आहे, जो योद्धा आहे, जो प्रजेचं रक्षण करतो तो क्षत्रिय, वैश्य जो व्यावहारिक दृष्टीने आपलं जीवन घालवतो, धंदे करतो किंवा व्यवसायामध्ये प्रगती करतो असा तो वैश्य, आणि शेवटचा शूद्र जो बाकी उरलेली सगळी कामं एखाद्याच्या देखरेखीखाली जो करतो असा तो शूद्र. मग हे 4 आश्रम आणि 4 वर्ण ह्यांच्या अ, ह्यांच्या संगतीने आपला एक धर्म ठरतो, आपला एक कर्तव्य कर्म ठरत असतं. तर ते कर्तव्य कर्म करणं हा आपला धर्म असतो. मग ह्या आपल्या भगवद्गीतेमधला अर्जुन हा एक क्षत्रिय आहे. मग त्याचा धर्म काय आहे हे त्याने ओळखावं. धृतराष्ट्र एक राजा आहे, त्याचा धर्म काय आहे हे त्याने ओळखावं. दुर्योधन एक राजपुत्र आहे, त्याने आपला धर्म त्याने ओळखावा, अशी यांची अपेक्षा असते, हो की नाही? मग आता इथे या पुढल्या अध्यायामध्ये काय घडलेलं आहे ते आता आपण थोडस पाहूया. तर धृतराष्ट्राच्या पहिल्याच ह्याच्यामध्ये सांगितलं की त्यांनी, तो राजा आहे, त्याला या युद्धभूमीचं महत्व माहिती आहे, तर त्याने या युद्धभूमीला धर्मक्षेत्र असंच म्हटलेलं आहे, असे उद्गार काढलेले आहे. परंतु पुढच्याच शब्दामध्ये तो काय म्हणतोय, मामका पांडवाश्चैव, मामका पांडवाश्चैव, मामका आणि पांडवा त्याच्यामध्ये माझी मुलं आणि पांडुपुत्र असा भेदभाव इथे निर्माण झालेला आहे. हा भेदभाव का झाला? एकाच राजगृहामध्ये वाढलेली मुलं, आता पांडू पांडू म्हणजे पांडवांचे वडील पांडू अकाली मृत्यू झाल्यामुळे पांडव हे सगळे धृतराष्ट्र आणि पितामह द्रोणाचार्य, पितामह भीष्म यांच्या मांडीवर खेळून वाढलेली मुलं. मग एकाच घरातील ही सगळी मुलं, मग धृतराष्ट्राने माझ्या आणि पांडुपुत्रांमध्ये काय घडले, काय चाललेलं आहे, असा तिथे भेदभाव दाखवलेला आहे. म्हणजे त्याचा इथे हा स्वार्थ दिसून येतो. कारण काय झालंय, पांडूच्या अकाळी मृत्यूमुळे धृतराष्ट्राला राज्य मिळालं. पण आता जेव्हा मुलं मोठी झाली तेव्हा धृतराष्ट्राला आपल्या राज्याचा लोभ झाला. आपल्याच मुलाला दुर्योधनाला राजगद्दी मिळावी असा त्याचा हा लोभ, म्हणून त्याने या मामक पांडवाश्चैव असं म्हणजे त्यांच्यामध्ये हे अंतर पाडलं. आणि परिणाम काय झाला ते आपल्याला माहितीच आहे, महाभारत युद्ध आणि संपूर्ण कुलाचा नाश. आता पुढे जाऊन आपण बघूया दुर्योधन. दुर्योधन हाही एक योद्धा आहे. जसा धृतराष्ट्र राजा आहे तर त्याचं कर्तव्य होतं की युद्धभूमीवरती जे काही युद्ध चाललेलं आहे तर तिथे राजा या दृष्टीने त्याने पाहण्याऐवजी त्याने आपली आणि पांडुपुत्र असा भेदभाव करून तिथे आपला लोभ दाखवलेला आहे. आता दुर्योधन हा जरी योद्धा असला आणि पण तो इतका राज्याच्या लोभाने ग्रासलेला, अहंकारी, कारण त्यांनी असं म्हटलेलं आहे याच्यामध्ये की आपल्या 10व्या श्लोकामध्ये, 10वा श्लोक जो आहे त्याच्यात दुर्योधनाने द्रोणाचार्यांना आपल्या दोन्ही पक्षामधील
सैन्यामधील लोकांची ओळखी सांगून दिल्या आणि तेव्हा तो असं म्हणतो, अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. त्याने असं म्हटलेलं आहे की भीष्म पितामहांनी रक्षण केलेलं आपलं सैन्य अजिंक्य आहे. आता युद्धभूमीवर आहात, अजून युद्धाची सुरुवात झालेली नाहीये आणि भीमाने रक्षण केलेलं हे सैन्य जिंकण्यास अगदी सोपं आहे. हा त्याचा गर्व, हा त्याचा अभिमान, हा त्याचा अहंकार आणि याचं रूपांतर शेवटी तोच त्याचा रिपू बनला, तोच त्याचा वैरी बनला. हा अभिमान, हा लोभ, या लोभाने तो आंधळा झाला होता. पुढे जाऊन आपण बघूया अर्जुनाची अवस्था. आपण सुरुवातीलाच अर्जुन विषाद योगमध्ये अर्जुनाची अवस्था जी झालेली आहे त्याबद्दल थोडस बोललेलंच आहे. पण आता अर्जुन 28वा श्लोक, 28व्या श्लोकामध्ये 28व्या श्लोकाचा उत्तरार्थ, दृष्ट्वेवं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. काय म्हटलंय? त्यांनी सांगितलं होतं कृष्णाला की माझा रथ हा दोन्ही काय कौरव आणि पांडवांच्या मधोमध नेऊन उभा कर आणि मला प्रतिपक्षातील सर्वांना बघायचं आहे. तोपर्यंत त्याचा उत्साह खूप एकदम तो उत्साहित आणि आपल्या युद्धाच्या भूमिकेमध्ये क्षत्रियाचे सर्व धर्म पालन करणारा असा तो होता. आणि जेव्हा त्याने समोरच्या पक्षामध्ये आपले काका पितामह भीष्म, आपले गुरु द्रोणाचार्य आणि सर्व बंधू हे सारे कौरव आणि आणखीन असेच खूप काही जे सगळे आप्तजन, त्या सर्वांना पाहिल्यावर त्याची ही अवस्था झाली, भ्रमतीव च मे मनः. तर त्यांनी इथे काय म्हटलंय, दृष्टेहम स्वजनम कृष्ण, स्वजनम हे सर्व माझीच लोक आहेत, हे सगळे माझेच आप्त लोक आहेत. आणि यांना पाहून, ह्या प्रतिस्पर्धी लोकांना पाहून माझी अवस्था ही अशी झालेली आहे की मला काहीही सुचत नाही. मग त्याची ही अवस्था अशी का झाली? तो आता हा क्षत्रिय होता, याला क्षत्रियाचा धर्म जो आहे त्याचा त्याला तिथे तो विसर पडला. कारण आपल्याच लोकांमधल्या मोहाने तो ग्रासला गेला. आता त्यांनी जे काही सांगितलं की माझेच काका आहेत, माझंच कुल आहे, कुलाचा नाश करणं म्हणजे अगदी म्हणजे आपल्यालाही बरोबर वाटतं नाही का, की आपल्याच काकांच्या वरती आपण बाण उचलायचा, आपल्याच गुरुजनावरती बाण उचलायचा. हे कुणीही तुम्हाला आम्हालाही असं वाटेलच की अर्जुन बोलतो ते अगदी तंतोतंत बरोबर आहे. परंतु आपल्याला सगळे आपले नातेवाईक दिसतात, त्यांच्यावरच आपलं प्रेम दिसतं, परंतु ते कुठल्या बाजूने उभे आहेत हे आपल्याला तिथे दिसत नाही. कारण आपल्याला ह्या आसक्ती जे म्हटलेली आहे, जे आंधळ प्रेम असतं त्याच्यामध्ये आपण गुरफटलं जातो. म्हणून आपल्याला अर्जुनाची बाजू अगदी बरोबर वाटते. अर्जुनाने असंही म्हटलं आहे की मी शस्त्र खाली टाकेन आणि जर बाण झेलावे लागले तरी मला ते मान्य आहे. या सर्वांना मारून मी पाप करण्यापेक्षा मी स्वतः इथे या युद्धभूमीवर आपला जीव दिलेला मला चालेल, किंवा मी संन्यास घेतला तरीही तो मला चालेल, पण संपूर्ण कुलाचा नाश करणं हे काही मला जमणार नाही आणि मला काहीही आता सुचत नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अर्जुनाची काय अवस्था झाली, कशामुळे झाली? कारण तो मोह, आसक्ती, आपल्याच लोकांबद्दलची जी आसक्ती, त्याने तो ग्रासला गेला. आता हे 3 भूमिका मी आपल्या समोर मांडलेल्या आहेत. लोभी धृतराष्ट्र, गर्विष्ठ दुर्योधन किंवा सूड बुद्धीने, मद अहंकाराने
वागणारा दुर्योधन आणि अज्ञान किंवा मोहाने आंधळेपणा आलेला हा अर्जुन जो स्वतःचा धर्म विसरतो. तिघांनी आपला धर्म इथे विसरलेला आहे, म्हणून हे महाभारत घडलेलं आहे. तर ह्या तिन्ही भूमिकांकडे आपण बघितलं तर आपल्यालाही असं वाटत नाही का की ह्या सगळ्या भूमिका, ह्या तिन्ही भूमिका आपल्यामध्येच आहेत. आपणही लोभी बनतो, आपणही गर्विष्ठ बनतो, आपणही मोहाने ग्रासून जातो. कित्येक वेळा आपली अवस्था ही अशी अर्जुनासारखी होते. मग हे सर्व कृष्णाने जे अर्जुनाला सांगितलेलं आहे, हे कृष्णाने अर्जुनाला नाही तर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाला हे सांगितलेलं आहे. आणि या तिन्ही भूमिका आपण आपल्यामध्येच शोधायच्या आणि तिथे आपण आपल्या धर्माचं पालन कसं करता येईल याचं आपण शिक्षण या अध्यायामधून घेतलं पाहिजे. असा हा माझा छोटासा प्रयत्न आहे सर्वांसमोर ह्या अध्यायात आणण्याचा. सत्याच्या बाजूने लढणं आणि कोण समोर असेल तो शत्रू, ही भूमिका जी अर्जुनाने रणभूमीवरती घ्यायला हवी होती, त्याचा त्याला तो विसर पडला होता. म्हणून अशी ही विषाद अवस्था अर्जुनाची झाली. तर असा हा पहिला अध्याय, प्रत्येक श्लोकाचं रूपांतर आणि त्याचं वाचन तर आपण करतोच आहोत सर्व. पण ह्या काही गोष्टी मला असं वाटतं की आपणच आपल्यामधला अर्जुन बघावा, आपणच आपल्यामधला दुर्योधन शोधावा आणि धृतराष्ट्र देखील शोधावा. आणि हे षड्रिपू आपल्या मधले जितक्या लवकर आपल्याला ते काढून बाहेर टाकता येतील तेवढे बाहेर काढून टाकावे. आणि त्यासाठी भगवद्गीतेचा आपण वाचन, मनन आणि हे केलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला ह्या गोष्टींचा विसर पडणार नाही. हे एवढं बोलत असताना मला काही ओळी समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकातील आठवतात. त्या ओळी मी बोलून माझं हे बोलणं थांबवते. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर ताई, अतिशय छान सांगितलं तुम्ही. हो, थँक्यू. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. अगदी अगदी. दादाही बोलतील. रामदास दादा. हो, ताई, आपलं म्हणजे पहिल्या अध्यायाचं जे काही विश्लेषण विवेचन आपण केलं ते फार सुंदर पद्धतीने केलं आणि खरंच उत्तम ती मुद्दे आपण सांगितलेत. ते म्हणजे षडरिपू म्हणजे काय, धर्म या शब्दाची व्याख्या काय. बरोबर, धर्म या शब्दाची व्याख्या बऱ्याच वेळेला चुकीची मनामध्ये बिंबलेली असते. आणि त्याच्यानंतर म्हणजे आपण आपल्या आयुष्याशी त्याचा उपयोग कसा करणं. म्हणजे मी असं नेहमी म्हणतो की आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये, आयुष्याच्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपल्याला साथ कोण देत असेल तर ती गीता आहे. असं का, तर गीता हे आपल्या मनाचं वर्णन आहे. म्हणजे आपल्या मनामध्ये उठणाऱ्या ज्या काही भावना असतात किंवा मनामध्ये उठणारे जे काही विचार असतात किंवा संकल्प असतात त्याचा विश्लेषण उत्तम प्रकारे, म्हणजे तो लढा, ते धर्मक्षेत्र कुठलं आहे तर ते आपल्या स्वतःच्या मनातलं आहे. म्हणजे ते क्षेत्र जे काही आहे, म्हणजे धर्म म्हणजे काय, तर आचरणाच्या पद्धती आहेत. तर काय आचरलं पाहिजे मी आयुष्यात, चांगलं का वाईट, हे करू का ते करू, बरोबर, हे करणं योग्य का ते करणं योग्य, हा जो काही आपल्याला प्रश्न पडतो आपल्या क्षेत्रामध्ये. म्हणजे तो शब्द पण फार सुंदर आहे, म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. ते कुरुक्षेत्र म्हणजे आपलं जीवन आहे आणि ते
तो तो लढा दररोजचा चालू आहे. बरोबर, म्हणजे असा, म्हणजे मला त्याच्यावर तुकारामांचा अभंग फार आवडतो. म्हणजे रात्रंदिना आम्हासी युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि आंतरबाह्य मन आणि जग. म्हणजे तो लढा कुठं कुठं चालू आहे, तो मनामध्ये चालू आहे, हे स्वतःच्या बुद्धीत चालू आहे आणि जगामध्ये व्यवहारात जगतानाही चालू आहे. तर अशा त्या लढ्यामध्ये उपयुक्त शास्त्र कुठलं, तर गीता. बरोबर. आणि त्याचा उद्देश आपण फार सुंदर प्रकारे सांगितलं. ते उद्देश म्हणजे त्या कडरिपुंवरती कडरिपुंना बाजूला सारून आपलं धर्माचं आचरण करणं, आपल्या गुणधर्मांचं आचरण करणं हे फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळे फार सुंदर प्रकारे आपण सांगितलं ताई. म्हणजे उत्कृष्ट निवेदन झालं आपलं. म्हणजे 2 शब्द थांबवतो, बाकीच्यांनाही आपण बोलायची संधी देऊयात. अजून कोणाला बोलायचं आहे? अनम्यूट आहात तुम्ही सर्वजण, बोलू शकता. हँड रेस करा म्हणजे मग हे करता येईल. गीता काय शिकायची, ते नेमकं कशी शिकायची, हा व्ह्यू तुम्ही दाखवून दिलात ताई. खूप छान वाटलं अगदी. कोणी मला बोलणार इथे आहे? बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. नाही. ठीक आहे ताई, खूप छान झालंय. हो हो कोणाचे प्रश्न नसतील तर आपण हो, थांबू शकतो. थांबूया तिथेच. हो, ओके. नमस्ते. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण.